ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। श्रीराम नवमी निमित्तानं अहमदनगर जिल्ह्यामधील सर्वात मोठे प्रभू श्रीरामांची भव्य शोभायात्रा शनिवारी 5 एप्रिल रोजी नेवासा शहरामध्ये संध्याकाळी आयोजित करण्यात आली आहे। याच श्रीराम शोभायात्रेच्या अनुषंगानं नेवासा शहरामधील श्रीराम भक्तांची नेवासा पोलीस स्टेशन इथे शेवगाव विभागीय पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी श्रीराम भक्तांनी प्रभू श्रीरामांच्या शोभायात्रेची रूपरेषा सांगून विविध समस्या तसेच शोभायात्रा मार्गावरती येणाऱ्या अडीअडचणी प्रशासनासमोर मांडल्या आहेत, तर प्रशासनाच्या वतीनं शोभायात्रा मार्गावरती येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यात येतील असं आश्वासन श्रीराम भक्तांना देण्यात आलं। बैठकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानं उपस्थित यांना विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी मार्गदर्शन करून शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। यावेळी झालेल्या बैठकीस नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे तसेच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, नेवासा नगरपंचायतचे रामदास म्हस्के यांनी उपस्थित राम भक्तांना मार्गदर्शन केलं। यावेळी श्रीराम भक्त मोठ्या संख्येनं हजर होते। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।